नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. आज मी जापळी या गावामध्ये आलोय आणि या ठिकाणचे तरुण शेतकरी आहेत विनय किरण पाटील यांनी शेवगा लागवड केलेली आहे. साधारणपणे 2 वर्षापासून त्यांनी शेवग्याचं उत्पादन घ्यायला चालू केलं आहे आणि ही जी शेती केली आहे त्यांनी आजोबांच्या मदतीनं शेती करायला चालू केलं आहे. तर मंडळी, इथली शेती मी बघितलं आणि त्यांच्याकडून माहिती गेली. अतिशय चांगल्या पद्धतीने शेवगा लागवड केली आणि त्याचं चांगल्या पद्धतीने उत्पादन घेत आहेत आणि त्यातून भरपूर पैसाही कमवत आहे. तर त्यांनी ही शेती जी केली आहे ती माळरानावर केली आहे आणि माळरानावर शेती अशी भारी मस्तपैकी फुलवली आहे की काय बोलायचं कामच नाही. तर मंडळी, आज आपण त्यांच्याकडून शेवग्यासंबंधीची जेवढी जास्त माहिती घेता येईल ती मी त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा मंडळी, हा व्हिडिओ अतिशय चांगला होणार आहे, त्यामुळं हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगायचं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पहिल्यांदा करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मंडळी, आज मी जापळे या गावात आलो आहे. तर मंडळी, या ठिकाणी प्रगतशील शेतकरी आहेत विनय पाटील आणि त्यांच्याबरोबर त्यांचे आजोबा आहेत भीमराव पाटील. त्यांनी या ठिकाणी शेवगा लागवड अतिशय चांगल्या पद्धतीनं केलेली आहे. साधारणपणे 3 वर्ष झालं त्यांनी ही शेवग्याची लागवड केलेली आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीनं ते उत्पादन घेत आहेत. एकूणच त्यांनी ही शेवगा लागवड कशा पद्धतीने केली आणि हे आतापर्यंत ते कशा पद्धतीने पीक घेत आलेले आहेत याची सविस्तर माहिती आता आपण त्यांच्याकडून घेणार आहोत. तर दादा, तुमचं पहिल्यांदा नाव सांगा की. नमस्कार, माझं नाव विनय पाटील, राहणार जाफळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बर, मला एक सांगा, तुमचं हे क्षेत्र किती आहे साधारणपणे लागवडीचं? आपलं हे क्षेत्र 25 गुंठ आहे. 25 गुंठ्यामध्ये शेवगाची लागवड केलेली आहे. होय. अच्छा, बरं, सुरुवातीला या शेतामध्ये काय होतं या शेवगा घेण्यापूर्वी? सुरुवातीला हा माळ होता. बर, मग आजोबांनी हे सगळं माळ सगळं जेसीबीने उकरून ह्यातली जी दगड आहे ती सगळी चाळून बाहेर काढली आणि मग ह्याला शेतीपूरक हे केलं, म्हणजे शेतीपूरक जमीन केली. बरं, पहिल्यांदा हे शेवग्याचंच पीक घेतलंय का आणखी कोणतं पीक इथं घेतलं होतं काय? शेवग्याच्या अगोदर शाळूचं पीक घेतलेलं. हां, शाळू तेव्हा घेऊन त्यानंतर मग सगळी पूर्ण मशागत करून मग शेवग्याचं पीक घेतलेलं. अच्छा अच्छा. आता मला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. शेवग्याची लागवडच का करावीशी वाटली तुम्हाला? हे शेवग्यासाठी उत्तम रान आहे. हां, बरं. कारण की शेवग्यासाठी हे निचरा होणारी जमीन लागते. हां, महत्त्वाचं म्हणजे शेवग्यासाठी निचरा होणारी जमीन पाहिजे. होय. अच्छा अच्छा. शेवग्याला पाणी जास्त लागत नाही. शेवग्याला आठवड्यातून पाणी एक किंवा जास्त लागत नाही. आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा दिलं तरी बास होतं. हां हां. तर मंडळी, शेवग्याचं महत्त्वाची बाब मी तुम्हाला सांगतो. शेवग्याला जास्त पाणी लागत नाही आणि शेवग्याला जी जमीन जी असते तर निचरा होणारीच पाहिजे ना. हो, बरोबर. त्यामुळे या ठिकाणी त्यांनी शेवगा लागवडीचा निर्णय घेतलेला आहे. बरं, मला एक सांगा, शेवग्याची लागवड जी केली आहे बरोबर, तर ती अंतर किती ठेवलंय तरी? 2 लाईन मध्ये 10 फुटाचं अंतर ठेवलंय हां, आणि 2 झाडामध्ये 5 फुटाचं अंतर ठेवलंय. 5 फुटाचं अंतर ठेवलंय. बरं, साधारण आता किती रोप आहेत तुमच्या शेतामध्ये? साधारण 600 रोप आहेत हं. आणि त्यातली आता सध्या 10% मर पकडा, 90% जगलेले आहेत. हां, म्हणजे साधारण 500. 500च्या आसपास तुमची झाडं आता चांगल्या सुस्थितीत आहेत. हो. अच्छा, बरं, मला या सांगा, याला वातावरण कशा पद्धतीचं लागतं शेवग्यासाठी पोषक म्हणजे? पोषक वातावरण म्हणजे ह्याला उष्म दमटच वातावरण लागतंय, त्याच्यात चांगले येते उत्पन्न. जास्त पाऊस असला तर सगळे फुलं वगैरे गळतात किंवा हे होतं, फुलाला काळा मावा येतो. जसं ह्या वर्षी पाऊस जास्त होता तर खूप थोडं नुकसान झालं. ह्याला फुलाला मावा आलता काळ्या कलरचा, पण तो औषधाने वगैरे सगळं कव्हर करता येतो, पण 100% कव्हर होत नाही. पण जेवढं शक्य आहे तेवढं आपण कव्हर केलेलं आहे ह्यावेळी पण. बरं, आता मला एक सांगा, ही जे शेवगा लागवड केली आहे ती जात कोणती किंवा काय कोणत्या प्रकारचं पीक आहे म्हणाले? हा ODC 3 नावाच्या जातीचं रोप आहे. ODC 3. हा, बर, हे तुम्ही कुठून मागवलं काय? हे आम्ही ऑनलाईन एक कार्यकर्ते भेटलेले, तर त्यांची अशीच शेवग्याची बाग आहे, तर ते बियाणे विकतात, तर त्यांच्याकडून ऑनलाईन घेतलेले आणि त्यांच्याकडून थोडी माहिती घेऊन आम्ही हे चालू केलं. अच्छा अच्छा. बरं, मला एक सांगा, लागवड करताना काय काय तयारी करावी लागते शेवगाची लागवड करायची म्हटल्यानंतर? लागवड 2 प्रकारची असतात. बर, एक रासायनिक आणि एक जैविक. बर. तर रासायनिक असते ती पावसाळ्याच्या अगोदर
टाकायला लागत्या. हम्म, आणि त्यानंतर जैविक असते ती प्रत्येक महिन्याला द्यायला लागते. हम्म, ते कायम चालूच ठेवायला लागते, हम्म, ते कधी बंद करायचं नाही. हम्म. शेवग्याला जेवढं तुम्ही जैविक खतं द्यायला महिन्याच्या महिन्याला, तेवढं शेवगा चांगला बलवान होतं. हम्म. आणि जे शेंगा येतात त्या पण जास्त प्रमाणात येतात आणि जास्त येतात. म्हणजे भरपूर शेंगा लागतात. हो, हा, म्हणजे चांगलं उत्पादन येतं, चांगलं उत्पन्न येतं आणि क्वालिटी वाढते शेंगाची. शेंगाची क्वालिटी सुद्धा वाढते. बरं मला एक सांगा, शेवग्याची लागवड कशी केली जाते किंवा करावी? शेवग्याची लागवड करायला तुम्ही एकतर 2 पद्धतीने करू शकता. एक म्हणजे रोप डायरेक्ट विकत आणा, हम्म, नसेल तर जी जात निवडली तुम्ही तुमच्या वातावरणानुसार, हम्म, तर त्या जातीचं बियाणे आणा. आणि बियाणे काय करायचं, रोप काय डायरेक्ट तुम्ही लावू शकता आखून वगैरे, हम्म, आणि डायरेक्ट पाणी घालून वगैरे चालू करू शकता. पण हे बियाण्याची लागवड जरा वेगळी असते. तर बियाणे काय करायचं, आणल्यानंतर ज्या दिवशी लागवड करायची आहे हम्म. त्याच्या आदल्या दिवशी ब्या रातभर भिजत ठेवायच्या. आणि भिजत ठेवल्यानंतर ज्या ब्या वरती येतात, पाण्याच्या वर पावतात, हलक्या. त्या हलक्या काढून टाकायच्या. हम्म. कारण की त्या ब्या पूर्ण हे असतात, आतनं रिकाम्या उपयोगाच्या असतात. नसतात. आणि ज्या खाली बुडलेल्या असतात वगैरे, त्या ब्या वगैरे उचलून एका होलमध्ये 2-2 ब्या टाकायच्या. 2 रोपं येतात. हम्म. एक जरी एका ठिकाणी अशी 2 एका ठिकाणी 2, एक हा. जरी मेलं तरी दुसरं जगतं. जगू शकता. मग तसं करून लागवड लावायची. साधारण लागवडीपासून 1 आठवड्यानंतर रोप छोटे छोटे येतात बाहेर, हम्म. अंकुर फुटतात. आता मला एक सांगा, साधारणपणे सुरुवातीला शेवगा लागवड केली तर हे झाडाची उंची किती वाढल्यानंतर याचा शेवगा तोडणीस येतो, किंवा किती कालावधीनंतर ह्याची तोडणी होते साधारणपणे? सुरुवात कशी होते? आपण काय रोप लावलं नव्हतं, आपण ब्या आणलेल्या. हा. ब्या लावायची पण पद्धत असत्या, हम्म, त्या व्यवस्थित शास्त्रशुद्ध पद्धतीनं ब्या लावलेल्या. हम्म, आणि त्यानंतर ते सक्सेस रेट 100%, 95% होता. 5% ज्या ब्या होत्या त्या वेस्ट गेल्या, पण 95% ब्या सगळ्या रोप त्याचं तयार झालेलं आहे. हम्म, आणि लागवडीपासून 6 महिन्यात रोप 7-8 फुटाचं होतं. हम्म, आणि पहिलं उत्पन्न 7व्या महिन्यात उत्पन्न घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही. जरी येत असल्या तरी हम्म, पूर्ण छाटून टाकायचं. हम्म, आणि 7व्या महिन्यात पहिली छाटणी घ्यायची, साधारण 5 फुटावर. हम्म. आणि तिथून पुढे आणि परत 6 महिन्यानंतर डायरेक्ट उत्पन्न चालू होतं. साधारण 1 वर्षात उत्पन्न चालू होतं. 1 वर्ष? 1 वर्षात उत्पन्न चालू होतं. हा, बर. मग हे उत्पन्न तुम्हाला किती महिने पुढे मिळत राहतं किंवा काय? हे उत्पन्न खरं म्हटलं तर दोन सीझन असतात. हम्म. एक म्हणजे मे, जून, जुलै, हम्म, आणि एक म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. हम्म, पण ह्यातलं आपण एकच उत्पन्न घ्यायचं आहे, बर. ते म्हणजे नोव्हेंबर महिन्यातलं. कारण की नोव्हेंबर महिन्यात रेट वगैरे चांगला असतात. हम्म, आणि त्यावेळी वातावरण पण चांगलं असतंय. हम्म, आणि मे, जून महिन्यात रेट खूप कमी असतात. हम्म, त्यामुळं त्यावेळी घेऊन काय उपयोग नाही. आणि वार्षिक एकदाच उत्पन्न घेतल्यामुळे आपल्या मालाची क्वालिटी वाढते. कारण की सारखं शेंगा आपण घेत नाही, हम्म, झाडाचं शेंगा घेतच नाही. हम्म, ते 6 महिने आपण छाटणीत घालवते. हम्म, आणि छाटणीत घालवल्यामुळं हम्म. जी क्वालिटी आहे ती मालाची वाढते. एकच टाइम घ्यायचं. बरं. बरं, ही महत्वाची माहिती तुम्ही मला या ठिकाणी सांगितली. बरं मला एक सांगा, छाटणी का करावी? छाटणी ही सुद्धा महत्वाची असते ना? हो. बरं, त्याबद्दल तुम्ही काय माहिती देऊ शकताय? तर छाटणी केल्यानं काय होतं, एकतर तुमचं झाडाचं ब्रांचेस नंतर जे फुटतात ते जास्त फुटतात. आणि शेंगा लागतात ते ब्रांचेसला लागतात, बरोबर. मधल्या खोडव्याला नाही. नाही. तर जेवढं तुमचे जास्त ब्रांचेस, म्हणजे फांद्या जास्त झाल्या तर उत्पन्न जास्त. हा, जास्त. आणि तोडायला पण सोपं पडतं. म्हणजे छाटणी केल्यामुळं झाड जास्त उंच उंच जात जात नाही. नाही. बरोबर. खालच्या खाली तुम्ही पटकन शेंगा तोडून हे करू शकता, असा एकदम बल्क मध्ये घालू शकता असा. जर का झाडाची उंची वाढली तर तुम्हाला तोडायचं अवघड होणार. हा, बरोबर. आणि ते हे होत नाही, मॅनेजमेंट होत नाही प्रॉपर. हम्म, त्यामुळे छाटणी करावी. आणि छाटणीमध्ये पण 2 प्रकार असतात, एक उभी छाटणी आणि एक आडवी छाटणी. हम्म, तर आपण जे करतो ते आडवी छाटणी करतोय. आणि की आडव्या छाटणीनं झाड असं पांगलं पाहिजे. पसरलेलं असं. हा. उभ्या छाटणीला झाड सरळ जातं डायरेक्ट. हम्म, मग छाटणी थोडी कधी कधी काय होतं की छाटणी केल्यानंतर कधी कधी ते ऑटोमॅटिकली झाड उभं पण जातं. हम्म. त्याला परत छाटून परत आडवं घ्यायला लागतं. असं काय? हो. अच्छा अच्छा. बरं मला एक सांगा, शेवगा लागवड करताना आणखी कोणती काळजी घ्यावी लागते तरी साधारणपणे?
शेवगा लागवड करायच्या अगोदर हम्म. पूर्ण शेत आहे ते नांगरून घ्यायचं. नांगरून घेतल्यानंतर पूर्ण शेताच्या मातीमध्ये तणनाशक औषधची फवारणी घ्यायची, जे जरा स्ट्रॉंग असतात तण. कारण की शेवगाचं जो फाउंडेशन आहे ते लय महत्वाचं आहे. शेवग्याचं फाउंडेशन जेवढं मजबूत असेल तेवढं शेवग्याचं उत्पन्न चांगलं टिकतं आणि शेवग्याला सरळ काय म्हणजे आजार वगैरे होत नाहीत. आणि शेवगा म्हणजे खोडवा जर का मोठा आला, जाड आला तर जास्त फांद्या फुटतात. हे सगळं काळजी घ्यायला लागतं. आणखी एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा होता. आता शेवग्यांना जे पाणी नियोजन करावं लागतं, ते तुम्ही पाण्याचं नियोजन कसं केलेलं आहे साधारणपणे? आपण पाण्याचं नियोजन ड्रिप मार्फत केलेलं आहे. तर ह्याच्यामुळे पाण्याची बचत पण होते आणि शेवग्याला जेवढं पाणी लागतं तेवढंच मिळतं. शेवगा असा म्हणजे हे झाड आहे ज्याला पाणी जास्त लागत नाही. जर पाणी जास्त असेल तर त्याला पीक प्रॉपर येत नाही. बरोबर. त्याला पाणी कमीच लागतं. म्हणजे पाणी जास्त देऊन पण चालत नाही चालत. जास्त पाणी दिलं तर फुलं गळतात. हो. अच्छा अच्छा. मग आता तुम्ही झाडाच्या बुंद्या फक्त असं ड्रिपनं पाणी सोडलं? हा, ड्रिपनं सोडले. आठवड्यातून 1 ते 2 वेळा देतोय फक्त आठवड्यातून 1 ते 2 वेळा पाणी दिलं तर पुष्कळ होत आहे. मग या झाडाला पाण्याची जास्त गरज नाही. म्हणजे मला या ठिकाणी शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की ज्या लोकांच्याकडे पाणी जास्त नाही अशा लोकांनी या शेवग्याची लागवड जर केली तर त्यांना फायद्याची ठरू शकते. आता मला एक सांगा की शेवग्याची लागवड आता तुम्ही केली आहे आणि जवळजवळ 500 झाडं तर या ठिकाणी तुम्ही लावलेली मला दिसली. तर ह्याच्यावर रोग कुठला पडतो का? रोग एक म्हणजे जेव्हा फुलधारणा धरते झाड त्यावेळी जर का धुकं असलं किंवा जरा पावसाचं वातावरण असलं, पाऊस पडला तर काळ्या कलरचा फुलांना मावा एक पकडतं. ते पकडलं की उत्पन्न तुमचं येत नाही. ते पूर्ण फुले खराब होतात. फुले खराब झाले की मग तुमचं उत्पन्न येऊ शकत नाही. बरोबर. मग अनेक आजार आहे म्हणजे ते एक छोटा जो पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात एक किडा लागतो पूर्ण म्हणजे झाडाला कुठं पण. ते होल पाडून ते आत राहतं आणि आतनं गाभा खात राहतं. ते खोडकिडीसारखं एक प्रकारचं आहे. मग त्याच्यावर एक नियंत्रण ठेवलं पाहिजे आपण. मग त्याच्यासाठी हे कीटकनाशक, बुरशीनाशक आणि एक फर्टिलायझर आणि एक 2-3 प्रकारचे टॉनिक असतात. ते आपण वापरले तर झाडाचे जे कीड आणि जे पण बुरशी आहेत त्या मरून झाडाची पण वाढ राहते. काय अशी काळजी घ्यावी लागते तर एकंदरीत. तर तुम्हाला एक ते खोडकिडीबद्दल दाखवतो. हे आपल्याला झाड मिळालेलं ज्याला खोडकिडीचं म्हणजे लागण झालेलं आहे. तर ते ह्यातून किडा घुसलेला आहे आणि हे सगळं आतलं जे आहे ते पकडून टाकतोय. तर ह्याच्यासाठी मग खोडकिडीचं औषध वगैरे याला फवारणी घ्यायची. तर हे एक झाड आहे त्यातलं. म्हणजे या खोडकिडीमुळे झाडाला खूप मोठा धोका आहे. खूप मोठा आहे म्हणजे झाड दगावू पण शकतं. एवढं म्हणजे झाड मरू शकतं. एवढं मरू शकतं डायरेक्ट. एवढं त्याचं हे आहे. आता तुमच्या समोर एक या ठिकाणी एक झाड आहे त्याला अजिबातच पानं नाहीत. म्हणजे काय झालंय म्हणायचं नेमकं? ह्या झाडाचं सगळं जे बहार आहे, शेवग्याचा बहार आहे तो सगळा संपलेला आहे. जेव्हा शेवग्याचं झाडाचा बहार सगळं संपतो तेव्हा शेवगा त्याचं ते स्वतःच ऑटोमॅटिकली स्वतः ते पान पूर्ण गाळून टाकतं. कारण की सगळं म्हणजे ते एक प्रकारचा स्ट्रेस आलेला असतो झाडावर. सेम सगळे झाड तसं करतात. जेव्हा त्याची फळगळती होते, फळ पूर्ण जातात सगळे निघून, तेव्हा पानं एकतर वाळतात किंवा पानं पिवळी पडतात किंवा पानं पूर्णपणे हे गळून पडतात. तसंच सेम ह्या झाडासंग झाले. आता हे झाड काय असं हे झालं नाही, वाळलेलं नाही. हे झाड फक्त ह्यानं पानं सोडून दिल्यात. म्हणजे नॅचरल पद्धतीने त्याची पानगळती झालेली आहे. हे झाड मेलेलं वगैरे असं काय नाही, जिवंतच आहे. हो. त्याचं छाटणी वगैरे करून परत नंतर अशाच फांद्या फुटून परत पानं येतात. आता मी या ठिकाणी पाहिलं की जवळजवळ तुम्ही 500 वर ही शेवग्याची लागवड केल्यात आणि शेंगा सुद्धा या ठिकाणी भरपूर लागलेल्या दिसतात. एका झाडाला साधारणपणे किती शेंगा लागतात तरी काय अंदाज? एका झाडाला साधारण एक 50-60 शेंगा आता सध्या लागतात. आणि 50-60 शेंगा लागून तिथून पुढे आपण हे जेव्हा हार्वेस्टिंगला शेंगा येतात तेव्हा काढून आपण मार्केटला घालतो. तर भरपूर प्रकारे विकता येतात. त्याच्यामध्ये तुम्ही जेवढं स्वतः विकला तेवढं जास्त दर मिळेल. व्यापाराला विकला जरा कमी मिळेल. आणि बाकी आणि कुठं तुम्ही कुठल्या माणसाला विकतासा त्याच्यावर तुमचा दर राहतो, कसा तुम्हाला दर मिळणार. आता बाजारात किंवा आपण एखाद्या गावात विकायला गेलो
तर साधारणपणे 10 रुपयाला 3 किंवा 10 रुपयाला 2 असा शेवग्याचा भाव चाललेला आहे, बरोबर. आता शेवगा आता तुम्ही किती दिवसांनी तोडता तरी किंवा काय? शेवगा जेव्हा शेवगा जेव्हा मोठा होतो, जेव्हा त्याच्या आत गाभा तयार होतो, तेव्हा ते हार्वेस्टिंगला येतं. मग ते साधारण बऱ्यापैकी दिसायला लागलं की हे धरले या शेवग्याच्या आत गाभा आलाय, तेव्हा समजून जाईल. हां, किती बाबा आता आज तुम्ही बाजारला चाललाय तर आजच्या विक्रीसाठी तुम्ही किती असं नग तोडून जाताय किंवा काय? साधारण 2 ते 3 बॅग तोडतोय. तर साधारण एक 1,500-2 हजारचं शेंगाचं कॅपॅसिटी ते 2 व्हीलरवरून तेवढंच घालता येते. ते आजोबा विकतात. आणि एखाद्या वेळेस आपण जर का सगळं एकदम जर का हार्वेस्टिंगला आला असेल तर आपण वेगवेगळ्या पर्सेंटेज मध्ये हे करू शकतो. एक 25-30% आपण स्वतः विकू शकतो आणि एक 50% एकदम आपण होलसेल मार्केटला घालू शकतो. आणि एखादं कुठून तरी मोठे मोठे हॉटेल, हॉल वगैरे लग्नाचे, तिथून ऑर्डर कुठं मिळते काय हे पण बघू शकतो आणि त्यांना ऑर्डर प्रमाणे देऊ शकतो. जर काय एकदम तुमचा माल आला, तुमचा माल कसा येतो त्याच्यावर तुम्ही ठरवायचं की कसं विकायचं. हा, बरोबर की बरोबर. नियोजन पुढचं कसं करायचं, नियोजन तसं लावायचं. तर आता मला सांगा, या ठिकाणी कोणकोणत्या बाजारात तुम्ही विक्रीला नेत्या तुमचा आजोबा किंवा काय? आमच्या आजोबा जो वार असेल त्या वारचं बाजार असेल, त्या बाजारात नेतात. आणि इतर वेळेला असं गावात वगैरे नेऊन विकतात का? इतर वेळी पण गावात वगैरे विकतात. मग ते जास्त फायदेशीर पण ठरतं. हा, आपण स्वतः विकलं तर निश्चित फायदेशीर आहे आणि सगळ्यात जास्तच पैसे मिळणार. जेवढं होलसेलला जाईल तेवढं थोडं रेट कमी होतं. आता मला एक सांगा, आतापर्यंत लागवडीचा खर्च, बरोबर, आता तुम्ही साधारणपणे 2-3 वर्ष झालं हे याचं उत्पादन घेत आहे, मग यातून खरंच फायदा मिळतो का? फायदा 100% मिळतो. कारण की खर्च कमी आहे आणि हे जे सगळं जे आहे ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे. कारण की शेवगा म्हणजे सगळ्यात खर्च कमी आहे. ह्याला जास्त पाणी नाही लागत, ह्याला जास्त जमीन असे पिकावं नाही लागत. जर का एखादं नवीन रान जरी काढलं तरी त्याच्यावर शेवगा येतो. आपले जे पूर्वज असायचे ते शेवगा बांधावं लावायचे. बांधावर काय खत पाणी काय नसायचं, बांधव काय खत पाणी नसते आणि शेवगा आपलं तेवढ्या याच्यात येऊन ते आपलं घरात खायला वगैरे व्हायचं. मग जास्त खर्च नाही आणि कमी खर्चात शेवगा चांगला येतो. बरं, गेल्या वर्षी उत्पन्न किती घेतलं, ह्या वर्षी उत्पन्न किती घेतलं तरी साधारणपणे? गेल्या वर्षी 1 लाखच्या वरच उत्पन्न झालेलं आहे. आणि ह्या वर्षी जरासं पाऊस होता थोडा, तर ते हे झालं, थोडा काळा मावा पडलेला मी मगाशी सांगितलेलं, तर त्याच्यामुळे एक 40-50 वर गेलेलं आहे. थोडंसं उत्पादन घटलं, पण आज ते आतापर्यंत 40 पर्यंत गेलेलं आहे आणि अजून पण शेंगा आहेत. मग अजून इथून पुढे अजून माहित नाहीत, अजून 1 आठवडा 2 आठवडा होईल, त्याच्यात जेवढं काढता येईल तेवढं काढून छाटणीला चालू करणार आहे. एकंदरीत शेवग्याची शेती परवडते? 100% परवडते. तुमची लो इन्व्हेस्टमेंट आणि हाय रिवॉर्ड आहे. तुम्ही जेवढं ह्यात इन्व्हेस्ट करणार आहे त्याच्यापेक्षा 100% पहिल्या वर्षीच तुम्हाला जास्त निघणार आहे. आम्ही 2 वर्षापूर्वी केलं हे 2रं वर्ष चालू आहे. पहिल्या वर्षीच आम्हाला 1 लाखाच्या वर उत्पन्न मिळालेलं आहे. बरं, मला एक सांगा, ही आयडिया कुठनं आली किंवा तुम्हाला माहिती कशी मिळाली की बाबा शेवग्याला अवघडच करावी? ते मी थोडस सर्च करत राहतोय की शेतीपूरक व्यवसाय कुठले, कुठल्या कुठल्या बाग असतात, आपलं वातावरण बघायचं. कारण कसा विषय, लोक सगळी बघतात हा व्यवसाय तो व्यवसाय, पण आपलं वातावरण, परत आपल्या इकडं कुठलं पीक चालतं, ते जर का आपण हे केलं, चांगलं अभ्यास केला तर निश्चित तुम्हाला चांगलं एखादं उत्पन्न घ्यायला तुम्हाला आयडिया मिळते की आपल्या वातावरणानुसार कुठला आंबा, कुठलं हे झाड चांगलं, कुठलं पीक घ्यावं किंवा काय. त्यात पण जात असतात, त्या जातीत कुठली जात चांगली. कारण की वेगवेगळे जात त्यासाठीच बनवल्या की इकडे वातावरण ह्या प्रकारचं आहे तर हे उत्पन्न जास्त यायला ही जात चांगली. असं हे सगळं अभ्यास करून मग हे शेवग्याचं मला कल्पना आली की शेवगा आपल्यात केला तर हे होईल, फायदेशीर ठरेल. शेवगा लागवडीला काय इतर प्राण्यांचा वगैरे असा धोका असतो का? आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला घरच्या लोकांची काय मदत होते का? खरं तर हा सगळ्यात चांगला प्रश्न आहे की शेवग्याला कुठल्या प्राण्याचा धोका आहे का? शेवग्याला एकच प्राण्याचा धोका आहे, तो म्हणजे माकड.
माकड शेवगा दिसला, माकडाला शेवगा दिसला की माकड राखत नाही, पूर्ण खातं. तर आता हे आमच्या इथं बंदोबस्त काय आहेत, आम्ही 5-7 कुत्री पाळले तिथं, म्हणजे फिरती कुत्री पण आहेत आणि थोडी पाळीवी पण आहेत. तर ते इकडे तिकडे असतात. आणि आमची जमीनचं लोकेशन जरा चांगलं आहे. आमचं माळ आहे, माळात शक्यतो करून वानरं येत नाहीत. वानरं येत नाहीत, कारण की त्यांना झाडं नसतात एवढे इकडून तिकडे उड्या मारत जायला वगैरे. तर आमचं ते लोकेशन थोडं एक प्राईम लोकेशन आहे. आणि त्यामुळे इथं तर आम्हाला माकडाचा काही त्रास नाही. पण तुमच्या इथं माकड त्रास असला तर थोडं तुम्हाला नियोजन करायला ना त्या पद्धतीनं, आणि ह्या पद्धतीनं तुम्हाला करावं ना. बरं, घरच्यांची तुम्हाला या कामी काय मदत होती का? घरच्यांची काय हे होत नाही, सगळं जे पण मेंटेनन्स बागेचं आहे आणि जे पण खत पाणी बघायला लागतं ते सगळं मी एकटा करतोय. एकट्याला हँडल होतंय, पॉइंट आहे, एकट्याला हँडल होतंय. आणि बाकी फक्त तोडणीच्या वेळेला थोडेसे लोक घ्यायला लागतात बाहेरून. बरं, जास्त काय याला मनुष्यबळ लागत नाही या शेती करता? मेंटेनन्सला मनुष्यबळ लागत नाही. तुम्ही जेव्हा तोडणी येते, जेव्हा तुमचं उत्पन्न येते, तेव्हा हमखास लोक लागणार, कारण तुमचं उत्पन्न जास्त असणार आहे. तर मंडळी, शेवग्या संबंधीची जास्तीत जास्त माहिती मी तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुमच्या मनात काही शंका असतील, काही अडचण असतील तर दिलेल्या नंबरवर तुम्ही नक्की संपर्क साधा, म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या काही शंका असतील त्या निरसन होतील. आणि मंडळी, तुमची जर पडीक जमीन असेल तर त्या ठिकाणी शेवग्याचं उत्पादन घेण्याचा नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला त्याच जागेचा चांगला फायदा होईल. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच शेती संबंधीचे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील.